नमस्कार मित्रांनो, मी आपलं एम एस लाईव्हवरती हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीणमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर, काय संपूर्ण बातमी जाणून घेऊया. युती सरकारनं जी आहे, जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हा त्यांच्या घोषणापत्रामध्ये दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण जी आहे कर्जमाफी करू. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची स्पष्ट कबुली. माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे, लाडकी बहिणीमुळे तिजोरीवर थोडा ताण आलेला आहे आणि त्याच्यामुळे जी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीही लांबलेली आहे. संपूर्ण न्यूज आपण जाणून घेऊया. त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आला आहे, अशी कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 4 ते 6 महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहीण योजनेमुळे शेतांमध्ये मजूर मिळत नसल्याची तक्रार होत असून आता पुरुषांनीच शेतीमध्ये काम करावे असा सल्ला कोकाटे यांनी दिला. कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोकाटे यांनी पुण्यात कृषी विभाग व विद्यापीठांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी कृषी विभागाकडून एक स्वतंत्र पोर्टल तयार केले जाईल. यासाठी एक समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले असून येत्या 3 महिन्यात हे पोर्टल त्रयस्थ कंपनीकडून तयार करण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांसाठी एकत्रीकरण करून एक हे नवीन पोर्टल तयार करणार आहे. कृषी विभागातील काही ठिकाणी समन्वयाचा अभाव असून ते दूर करण्यासाठी कृषी विभागात पुन्हा एकदा एक खिडकी योजना राबवण्याचा मानससुद्धा आहे. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहोत. पीक विमा संदर्भातला अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र अशा बनावट अर्जदारांवर निश्चित कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असून त्यांना तसे निर्देश देण्यात येतील. कृषी विभागाच्या योजनांचा खर्च पाहता शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो हे पाहणे गरजेचे असून यामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विभागातील अनावश्यक बाबींवर खर्च टाळून शेतकऱ्यांची उत्पादकता कशी वाढेल याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदल्या हा प्रशासकीय भाग असून बदली झाली किंवा आयुक्त प्रशिक्षणाला गेले म्हणून कारभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला जातो, त्यामुळे कामकाज थांबत नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अन्य योजनेचा लाभ घेता येणार नाही. ते असं सर्व एकंदरीत म्हटलेलं आहे. आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे की तिजोरीवर थोडा लाडकीमुळे भार आला, त्याच्यामुळे शेतकरी जे आहे कर्जमाफीपासून सध्या थोडे दूर आहे, परंतु लवकरच त्यांना कर्जमाफीसुद्धा मिळणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही बातमी आहे. बातमी आपण समजून जी आहे घेतलेली आहे. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.